नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मराठी मॅडम. आपण क्वाड्रिलॅटरल लेसन चालू केलेलं आहे. आज त्यातला आपण प्रॅक्टिस सेट 5.5 पाहणार आहोत. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, पॉईंट्स एक्स वाय झेड आर द मिड पॉईंट्स. पॉईंट एक्स वाय झेड आर द मिड पॉईंट्स ऑफ साइड ए बी, साइड बी सी अँड साइड ए सी ऑफ ट्रायंगल ए बी सी रिस्पेक्टिवली. ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, AC is equal to 9 centimeter and BC is equal to 11 centimeter. Find the length of XY, YZ and XZ segment. या सेगमेंटची आपल्याला लेंथ फाइंड करायची. बघा, हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्यासाठी आपल्याला मिड पॉईंट थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम यांचा वापर करायचा आहे. मिड पॉईंट थेरम काय आहे, तर इफ वी जॉईन द मिड पॉईंट्स ऑफ टू साइड्स. बघा, सपोज आपण ही फिगर बघूयात की यामध्ये सेगमेंट किंवा साईड ए बी आहे आणि साईड ए सी आहे. साईड ए बीचा मिड पॉईंट एक्स आहे आणि साईड ए सीचा मिड पॉईंट झेड आहे. ते आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले आहे की एक्स वाय झेड आर मिड पॉईंट्स ऑफ साईड ए बी, बी सी अँड ए सी. मग आता एक्स हा ए बीचा मिड पॉईंट आहे आणि झेड हा ए सीचा मिड पॉईंट आहे. त्याचबरोबर एक्स झेड हे दोन्ही मिड पॉईंट्स आपण जोडून घेतले तर आपल्याला सेगमेंट एक्स झेड मिळतो. हा जो सेगमेंट एक्स झेड आहे तो थर्ड साईडला, ट्रायंगलची जी थर्ड साईड आहे बी सी, त्याला पॅरलल आहे. त्याचबरोबर तो त्या थर्ड साईडच्या हाफ एवढ्या डिस्टन्सचा असतो. म्हणजे सपोज की बी सी इथे आपल्याला जो काही 10 सेंटीमीटर दिला असेल तर एक्स झेड किती असणार आहे, बी सीच्या हाफ म्हणजे तो 5 सेंटीमीटर असणार आहे. हे आहे मिड पॉईंट थेरम. बघा, मी पुन्हा एकदा सांगते की इफ वी जॉईन द मिड पॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, then it is parallel to third side. It is parallel to third side and half of it, and xz is half of the third side. हे आहे मिड पॉईंट थेरम. आता या मिड पॉईंट थेरमचा वापर करून आपण हे एक्झाम्पल सोडूया. बघा, आता इथे काय लिहिता येईल सुरुवातीला, इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी, फर्स्ट एक्स अँड वाय. बघा, एक्स अँड वाय, पॉइंट एक्स अँड वाय आर मिड पॉइंट्स ऑफ साइड ए बी अँड साइड बी सी. ओके, x and y are midpoints of side AB and side BC. Therefore, from midpoint theorem, so from midpoint theorem, बघा, midpoint theorem काय आहे आत्ताच आपण पाहिलंय की if we join the midpoints of two sides of a triangle, then it is parallel to third side XY. हा जो सेगमेंट आहे तो पॅरलल टू थर्ड साइड असेल, देन इट इज हाफ ऑफ द थर्ड साइड. तर हा थर्ड साइडच्या हाफ एवढ्या डिस्टन्सचा असतो. मग आता आपल्याला एक्स वायची लेंथ काढायची. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, एक्स वाय, वाय झेड आणि एक्स झेड. आता आपण आधी काय दाखवलं की एक्स आणि वाय हे साईड ए बी आणि साईड बी सीचे मिड पॉईंट आहेत. त्याचबरोबर एक्स वाय हा ट्रायंगलच्या थर्ड साईडला म्हणजे ए सीला पॅरलल आहे. म्हणजेच एक्स वाय इज इक्वल टू काय येणार आहे, हाफ ऑफ ए सी येणार आहे. सो एक्स वाय इज इक्वल टू हाफ ऑफ ए सी, हाफ ऑफ ए सी. सो इट इज हाफ इंटू ए सी. ए सीची लेंथ आपल्याला किती दिलेली आहे, तर 9 सेंटीमीटर दिली. सो हाफ ऑफ ए सी म्हणजे हाफ ऑफ 9, तर तो येईल 9चा हाफ 4.5 सेंटीमीटर. असं आपल्याला एक्स वायची लेंथ मिळालेली आहे. एक्स वाय मिळाला आपल्याला 4.5 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे आता आपण वाय झेड काढून घेऊया. बघा, सेकंडमध्ये येईल वाय झेड. आता वाय झेड काढण्यासाठी वाय हा बी सीचा मिड पॉईंट आहे आणि झेड हा ए सीचा मिड पॉईंट आहे. सो आपण ते लिहून घेऊया. वाय अँड झेड आर मिड पॉइंट्स of side BC and side AC.
Therefore, from midpoint theorem नुसार काय midpoint theorem आहे? If we join the midpoints of two sides of a triangle, if we join the midpoints of two sides of a triangle and then it is parallel to third side, आपण ह्या midpoints जोडून YZ जो सेगमेंट मिळतो तो थर्ड साइडला पॅरलल असतो अँड इट इज हाफ ऑफ द थर्ड साइड. सो इथे काय येईल? YZ इज इक्वल टू हाफ ऑफ इट्स थर्ड साइड मीन्स हाफ ऑफ AB इज इक्वल टू हाफ ऑफ AB ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 5. हाफ ऑफ 5च्या हाफ केलं तर तो येणार आहे 2.5 सेंटीमीटर. YZ आपल्याला मिळाला 2.5 सेंटीमीटर. पण इथे आपण काय थेरम वापरलेला आहे हे सगळं आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. ह्याला एक एक मार्क असतो, त्यामुळे हे लिहिणं आपल्याला गरजेचं आहे की आपण कोणत्या थेरमच्या साहाय्याने हे प्रूव्ह केलंय. तसंच आपल्याला थर्ड XZ ची सुद्धा लेंथ काढायची आहे. सो X and Z are midpoints of side AC and side AB. Therefore, from midpoint theorem, इथे सुद्धा आपल्याला midpoint theoremचाच वापर करायचा आहे. So midpoint theorem, XZ is equal to half of its third side BC is equal to half of BC. BC आपल्याला दिलेला आहे 11 सेंटीमीटर. सो 11च्या हाफ होतील 5.5 सेंटीमीटर. सो XZ इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. ही लेंथ आपल्याला मिळालेली आहे. ओके, क्वेश्चन 2 आहे PQRS क्वाड्रिलॅटरल PQRS हा एक क्वाड्रिलॅटरल आहे अँड क्वाड्रिलॅटरल MNRL हा सुद्धा एक क्वाड्रिलॅटरल आहे. आर रेक्टँगल्स, हे काय आहेत? रेक्टँगल्स आहेत. क्वाड्रिलॅटरल मधले टाईप आहेत वेगवेगळे, त्यातले हे रेक्टँगल्स आहेत. इफ पॉइंट M इज द मिड पॉइंट, M हा काय आहे? मिड पॉइंट आहे. कशाचा मिड पॉइंट आहे? M इज द मिड पॉइंट ऑफ साइड PR, साइड PR चा तो मिड पॉइंट आहे. देन प्रूव्ह दॅट, आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की SL इज इक्वल टू LR, म्हणजे SL आणि LR सेम लेंथचे आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याचबरोबर LN इज इक्वल टू हाफ ऑफ SQ, LN इज इक्वल टू हाफ ऑफ SQ, LN हा SQच्या हाफ आहे हे सुद्धा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता बघा या ठिकाणी आधी आपण कन्स्ट्रक्शन आपल्याला करावं लागेल. आपण LN जोडून घेऊया, ओके, आणि SQ सुद्धा जोडून घेऊया. LN आणि SQ या ठिकाणी आपण जोडून घेतले. आता आपल्याला सुरुवातीला SL आणि LR हे प्रूव्ह करायचं आहे. हे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करूया, फक्त ट्रायंगल PSR हा जो वरच्या बाजूला तयार होणारा ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगलचा आपण विचार करू. ट्रायंगल PS आणि R हा ट्रायंगल. आता याच्यामध्ये M हा PR मिड पॉइंट आहे, बरोबर आहे. आता M पासून L इथे हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे. ML आणि PS हे पॅरलल आहेत आणि M पासून ह्या मिड पॉइंट पासून ह्या थर्ड साइडवरती इकडे सेगमेंट ड्रॉ केलेला आहे आणि या सेगमेंटमुळे हा जो परपेंडिक्युलर सेगमेंट आहे यामुळे SL इज इक्वल टू LR हे आपण म्हणू शकतो. मग यासाठी आधी आपल्याला LM आणि PS हे पॅरलल आहेत हे आधी दाखवावं लागेल. त्यानंतर M हा मिड पॉइंट आहे, मिड पॉइंटवरून आपण इथे सेगमेंट ड्रॉ केला आहे, त्यामुळे SL आणि LR हे एकरूप होऊ शकतील. यासाठी आपल्याला आता कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम वापरायचं आहे. कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम काय? इफ वी ड्रॉ अ सेगमेंट म्हणजे ML हा सेगमेंट, म्हणजे आता आपण फक्त याच ट्रायंगलचा विचार करतो. या ट्रायंगलमध्ये इफ वी ड्रॉ अ सेगमेंट फ्रॉम द मिड पॉइंट ऑफ वन साइड ऑफ अ ट्रायंगलच्या एका साइडच्या मिड पॉइंट पासून जर आपण एक सेगमेंट ड्रॉ केला त्या ट्रायंगलमध्येच ML हा, आणि हा सेगमेंट इट इज पॅरलल टू द अदर साइड, हा ट्रायंगलच्या
दुसऱ्या एका बाजूला पॅरलल असेल म्हणजे तो PS ला पॅरलल आहे, ML इज पॅरलल टू PS, देन इट बायसेक्ट द थर्ड साइड. तर तो सेगमेंट ह्या थर्ड साइडला बायसेक्ट करतो. बायसेक्ट करतो म्हणजेच काय, त्याचे दोन समान भाग करतो. असं कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरममध्ये आपल्याला दिलेलं आहे. मग ह्या कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरमचा आपण वापर करून SL इज इक्वल टू LR हे प्रूव्ह करू शकतो. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे LN इज इक्वल टू हाफ ऑफ SQ. LN इज इक्वल टू हाफ ऑफ SQ. बघा आता ह्याचा विचार करताना आपल्याला ट्रायंगल RSQ चा वापर करायचा आहे. RS आणि Q हा ट्रायंगल घ्यायचा, म्हणजे हा भाग आपण झाकून ठेवला. आता इथे जो ट्रायंगल दिसतो आहे ह्या ट्रायंगलचाच आपण इथे वापर करणार आहे, SR आणि Qचा. आता SRQचा जर वापर केला तर यामध्ये आता आपल्याला बघा बाय मिड पॉईंट थेरम आपल्याला वापरता येईल. जर आपण SRचा L हा मिड पॉईंट आहे हे आपण आधीच्या भागामध्ये प्रूव्ह केलंय, तसंच आपण N हा RQचा मिड पॉईंट आहे हे प्रूव्ह करायचं. याच्यासाठी सुद्धा आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम वापरावं लागेल की M हा मिड पॉईंट आहे, मिड पॉईंटपासून आपण सेगमेंट ड्रॉ केला, तो सेगमेंट ट्रायंगलच्या थर्ड साईडला पॅरलल असेल. हा सेगमेंट ट्रायंगलच्या थर्ड साईडला पॅरलल असेल. कोणती साईड येईल तर PQला पॅरलल असेल. म्हणजे N हा मिड पॉईंट आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला पुन्हा PQR ह्या ट्रायंगलचा वापर करावा लागेल, हा खालचा ट्रायंगल. आणि याच्यामध्ये M हा मिड पॉईंट आहे PR वरचा. M पासून आपण MN हा सेगमेंट ड्रॉ केला आणि हा सेगमेंट जर ट्रायंगलच्या थर्ड साईडला पॅरलल असेल तर सेगमेंट बायसेक्ट द अदर साइड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे RQला तो सेगमेंट MN बायसेक्ट करतो. सो RN इज इक्वल टू NQ सुद्धा इथे आपल्याला मिळून जातात. म्हणजे N हा काय झाला पुन्हा RQचा मिड पॉईंट. ओके, हे आपण प्रूव्ह केलं. आता हे LN इज इक्वल टू हाफ ऑफ SQ प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला की SRचा L हा मिड पॉईंट आहे आणि RQचा N हा मिड पॉईंट आहे आणि L आणि N जर जोडले तर LN हा SQला पॅरलल आहे. आता ट्रायंगल आपण हा ट्रायंगल लक्षात घेतोय. ह्या ट्रायंगलमध्ये SRचा L हा मिड पॉईंट, RQचा N हा मिड पॉईंट आणि LN हा जो सेगमेंट तयार होतो हा LN सेगमेंट SQला पॅरलल आहे. सो LN इज इक्वल टू हाफ ऑफ SQ असं आपण म्हणू शकतो. हे आहे मिड पॉईंट थेरमनुसार. म्हणजे आपल्याला सुरुवातीला दोनदा कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम वापरायचा आहे. L आणि N मिड पॉईंट आहेत हे दाखवण्यासाठी आणि त्यानंतर LN इज इक्वल टू हाफ ऑफ SQ दाखवण्यासाठी आपल्याला मिड पॉईंट थेरमचा वापर करायचा आहे. बघूया आता आपल्याला कसं लिहिता येईल. आता या ठिकाणी हा जो क्वेश्चन दिलेला आहे हे सगळं आपल्याला इथे गिव्हन मध्ये लिहायचं आहे. लिहितानाच तुम्ही इथे गिव्हन म्हणून लिहिलं तरी चालणार आहे. त्यानंतर आपण करतो आहोत कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन काय केलंय आपण, कन्स्ट्रक्शन दाखवताना नेहमी डॉटेड लाईननी दाखवायचं आहे. कन्स्ट्रक्शन आपण केलंय जॉईन SQ, आपण SQ जॉईन केलेला आहे डॉटेड लाईननी अँड LN आणि LN सुद्धा जॉईन केलेला आहे. देन आता आपल्याला लिहायचं आहे प्रूफ. प्रूफ बघूया काय. आधी आपण काय दाखवूया, पॅरलल लाईन्स आहेत. हे रेक्टँगल आहे दोन, हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले. PQRS हा रेक्टँगल आहे आणि LMNR सुद्धा रेक्टँगल आहे. सो रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स पॅरलल असतात ते आधी आपण दाखवून घेऊया. क्वाड्रिलॅटरल PQRS is a rectangle. Then PQ किंवा असं लिहूया सेगमेंट PQ is parallel to segment SR. याला म्हणूया आपण इक्वेशन फर्स्ट. देन सेगमेंट RQ is parallel to segment SP. This is equation number 2. Then in quadrilateral LMNR हा जो आतमध्ये तयार झालेला क्वाड्रिलॅटरल आहे ह्याच्या सुद्धा आपण अपोजिट साइड्स पॅरलल दाखवू. MN इज पॅरलल टू LR अँड LM इज पॅरलल टू RN. LMNR is a rectangle. It is also a rectangle. So segment LR is parallel to segment MN. This is equation number 3. And segment LM is parallel to segment RN. This is equation number 4. Then from
इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. आता इक्वेशन फर्स्ट आणि थर्ड नुसार आपल्याला काय दिसेल बघा. बघा इथे पुस्तकात ही आकृती आहे, इथे दिसतंय थोडंसं. बघा इक्वेशन फर्स्ट काय आहे, सेगमेंट पी क्यू इज पॅरलल टू एस आर. आणि थर्ड काय म्हटलेलं आहे तर एल आर इज पॅरलल टू एम एन. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की सेगमेंट पी क्यू इज पॅरलल टू सेगमेंट एस आर. एस आर मध्ये एल आर आणि एस आर हे दोन्ही आहेत. बघा एल आर पण एस आर मध्येच येतो, सो आपण असं म्हणू शकतो पी क्यू इज पॅरलल टू एस आर इज पॅरलल टू एम एन. सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड पी क्यू इज पॅरलल टू एस आर इज पॅरलल टू एम एन. प्रत्येक ठिकाणी सेगमेंट लिहून घ्या. सेगमेंट पी क्यू इज पॅरलल टू सेगमेंट एस आर इज पॅरलल टू सेगमेंट एम एन. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 5. त्याचबरोबर फ्रॉम इक्वेशन 2 and 4. ओके, आता 2 and 4 वरून आपल्याला काय सांगता येईल बघा. 2 मध्ये काय दिलेलं आहे की एस पी इज पॅरलल टू आर क्यू आणि एल एम इज पॅरलल टू आर एन. मग आपण असं म्हणू शकतो एस पी इज पॅरलल टू आर क्यू इज पॅरलल टू एल एम. कारण आर क्यू मध्येच आर एन पण आलेला आहे, म्हणजे आर एन आणि आर क्यू एकाच रेषेचे दोन भाग आहेत. सो आपण असं म्हणू शकतो एस पी इज पॅरलल टू आर क्यू इज पॅरलल टू एल एम. So RQ is parallel to SP is parallel to LM. This is equation number 6. Then in triangle PSR. In triangle PSR आपण बघा आता कशाचा विचार करतोय, ट्रायंगल PSR चा. हा जो वरच्या बाजूला तयार झालेला ट्रायंगल आहे ह्याचा आपण विचार करणार आहोत. इथे आपल्याला काय वापरायचं आहे, कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉइंट थेरम. कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉइंट थेरम आपल्याला वापरायचं आहे. काय आहे कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉइंट थेरम बघा पुन्हा एकदा सांगते. इफ वी ड्रॉ अ सेगमेंट फ्रॉम मिडपॉइंट, ट्रायंगल PSR चा विचार करतोय. PR हा सेगमेंट जो आहे ट्रायंगलचा त्याच्यावरती M हा मिडपॉइंट आहे. इफ वी ड्रॉ अ सेगमेंट फ्रॉम मिडपॉइंट ऑफ अ वन साइड ऑफ अ ट्रायंगल अँड इट इज पॅरलल टू अदर साइड, हा अदर साइडला पॅरलल असेल, देन इट बायसेक्ट द थर्ड साइड, तेव्हा तो थर्ड साइडला बायसेक्ट करतो. ओके, ह्या मिडपॉइंट थेरमचा वापर आपण करायचा आहे. इन ट्रायंगल PSR M is the midpoint of segment PR. PR चा तो midpoint आहे. Therefore LM is parallel to SP. त्याचबरोबर ह्या मिडपॉइंट पासून काढलेला सेगमेंट LM हा अदर साइडला SP ला पॅरलल सुद्धा आहे. सो LM इज पॅरलल टू SP. इथे लिहूया आपण फ्रॉम इक्वेशन 6. इथे आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. देन therefore फ्रॉम कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉइंट थेरम, converse of midpoint theorem, we say that SL is equal to LR. SL is equal to LR कारण तो जो सेगमेंट आहे सेगमेंट LM तो काय करतो, थर्ड साइडला बायसेक्ट करतो. LM काय करतो, थर्ड साइडला बायसेक्ट करतो. म्हणजेच SL is equal to LR या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. ओके, ह्याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 7. आता आपल्याला N हा पॉइंट जो आहे, N हा पॉइंट RQ चा मिड पॉइंट आहे हे दाखवायचे. सो आपण आता त्यासाठी यूज करूया ट्रायंगल PQR. सो बघा इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR M इज द, बघा इथे फिगर आहे, M इज द मिड पॉइंट ऑफ PR. M इज द मिड पॉइंट ऑफ PR. M इज द midpoint of segment PR and MN is parallel to PQ. त्याचबरोबर MN हा मिडपॉइंट पासून काढलेला सेगमेंट हा अदर साइडला PQ ला पॅरलल आहे. सो MN इज पॅरलल टू PQ फ्रॉम इक्वेशन 5.
फ्रॉम इक्वेशन 5 मध्ये आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. देअरफॉर फ्रॉम कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉइंट थेरम, मिडपॉइंट थेरमच्या कॉन्व्हर्सनुसार वी से दॅट Rn इज इक्वल टू NQ. Rn इज इक्वल टू NQ हे आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे. Rn इज इक्वल टू NQ. Mn हा काय झाला त्यांचा बायसेक्टर झाला. सो बायसेक्टरमुळे Rn आणि NQ हे इक्वल झाले. NQ. नाउ इन ट्रायंगल SQR बघा, आता आपल्याला SQR हा ट्रायंगल विचारात घ्यायचा आहे. SQ आणि R. SQR मध्ये आपल्याला LN इज हाफ ऑफ SQ हे दाखवायचं आहे आणि इथे आता आपल्याला मिडपॉइंट थेरमचा वापर करायचा आहे. सो इन ट्रायंगल SQR L इज मिडपॉइंट ऑफ सेगमेंट SR. बघा, L जो आहे हा L SR चा मिड पॉइंट आहे आणि इथे N हा RQ चा मिड पॉइंट आहे. अँड N इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट RQ. Therefore, from midpoint theorem, midpoint theorem काय होतं मिडपॉइंट थेरम? बघा, पुन्हा एकदा आपले रिव्हिजन होईल. मिडपॉइंट थेरम आपलं काय होतं? इफ वी जॉईन द मिड पॉइंट्स, बघा SR चा मिड पॉइंट L आणि RQ चा मिड पॉइंट N. आपण विचार कोणत्या ट्रायंगलचा करत आहोत? तर SQR चा. SQR मध्ये L आणि N हे ह्या सेगमेंटचे मिड पॉइंट आहेत. मग काय म्हटलंय त्यांनी? वी ड्रॉ अ सेगमेंट फ्रॉम द मिड पॉइंट ऑफ वन साइड of a triangle and it is parallel to other side, then if we join the midpoints of two sides of a triangle and then it is parallel to third side and half of its, आणि ती काय असते? थर्ड साइडच्या हाफ असते. सो फ्रॉम मिडपॉइंट थेरम वी से दॅट LN इज इक्वल टू हाफ ऑफ SQ. हाफ ऑफ SQ हे सुद्धा आपल्या इथे प्रूव्ह झालेलं आहे. बघा, क्वेश्चन 3 आहे. इन फिगर ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल याचा अर्थ काय? की ऑल साइड्स हॅव इक्वल लेंथ. म्हणजे AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC येणार आहेत. पॉइंट्स FDE, पॉइंट FDE आर मिडपॉइंट्स ऑफ साइड AB, BC अँड AC रिस्पेक्टिव्हली. म्हणजे AB चा F हा मिड पॉइंट आहे, BC चा D हा मिड पॉइंट आहे आणि AC चा E हा मिड पॉइंट आहे. देन शो दॅट, आपल्याला सांगितलंय शो दॅट. काय शो करायचं आहे आपल्याला? तर ट्रायंगल FED इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. हा जो तयार झालेला ट्रायंगल आहे आतला छोटा, तो सुद्धा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला इथे पुन्हा मिडपॉइंट थेरमचा वापर करायचा आहे. मिडपॉइंट थेरम जे आपण मगाशी बघितलं. आता इथे आपण असं दाखवू शकतो की AB चा F हा मिड पॉइंट आहे आणि AC चा E हा मिड पॉइंट आहे. सो FE इज पॅरलल टू BC अँड इट इज हाफ ऑफ इट, म्हणजेच FE इज हाफ ऑफ BC. तसंच ह्या दोन साइड झाल्या. आता ह्या दोन साइड सांगितल्या तर F इज मिड पॉइंट ऑफ AB अँड D इज मिड पॉइंट ऑफ BC. So FD is parallel to AC, then FD is half of AC. तसंच ह्या दोन पॉइंट्सने आपण दाखवू शकतो. D is midpoint of BC, E is midpoint of AC. Then ED is parallel to AB, so ED is equal to half of AB. हे आपण मिडपॉइंट थेरमचा वापर करून दाखवू शकतो. आणि त्यानंतर बघूया आपण डायरेक्टली आता कसं सोडवता येईल आपल्याला. हा जो भाग आहे हा भाग आपण गिवन मध्ये लिहायचा आहे. इथपर्यंतचा भाग गिवन मध्ये तुम्ही लिहू शकता. देन शो आहे हे आपण प्रूव्ह मध्ये लिहू शकतो. हा भाग आपण प्रूव्ह मध्ये लिहायचा आहे आणि खाली आपण इथे डायरेक्टली आता प्रूफला स्टार्ट करूया. सो प्रूफ काय येणार आहे? आपल्याला दिलेलंच आहे ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. सो AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू
AC. हे आहे आपले इक्वेशन नंबर फर्स्ट. देन पॉइंट E and point F are the midpoints of side AB and AC. ओके, साइड AB आणि साइड AC चे F आणि E हे मिडपॉइंट आहेत. सो फ्रॉम मिडपॉइंट थेरम काय होतं मिडपॉइंट थेरम? इफ वी जॉइन द मिडपॉइंट्स ऑफ अ टू साइड्स ऑफ ट्रायंगल देन इट इज पॅरलल टू थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट. ह्या थेरमचा वापर करून EF इज इक्वल टू हाफ ऑफ BC. हे मिळेल आपल्याला इक्वेशन नंबर 2. दे सिमिलरली हीच प्रोसेस करून आपल्याला आता FD दाखवायचं आहे. सिमिलरली पॉइंट F and point D are the midpoints of side AB and BC. Therefore from midpoint theorem FD is equal to half of AC. बघा त्याची पॅरलल लाईन जी आहे ती घ्यायची. FD ची पॅरलल लाईन AC आहे. सो FD इज इक्वल टू हाफ ऑफ AC येईल. दिस इज इक्वेशन नंबर 3. तसंच आपल्याला आता DE काढून दाखवायचं आहे. DE इज इक्वल टू हाफ ऑफ AB येणार आहे. तो कसा येईल बघा. देन ऑल्सो पॉइंट D and point E are the midpoints of side BC and side AC. Therefore from midpoint theorem DE is equal to half of AB. दिस इज इक्वेशन नंबर आपल्याला आहे 4. बघा DE इज इक्वल टू हाफ ऑफ AB आलेला आहे. दिस इज इक्वेशन नंबर 4. सो टेक इक्वेशन फर्स्ट. तर आपण काय करूया, इक्वेशन फर्स्ट घेऊया. टेक इक्वेशन फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC. जर ह्या तिन्ही साइड्स इक्वल असतील तर त्यांच्या हाफ सुद्धा साइड्स इक्वल येणार आहेत. सो हाफ ऑफ AB इज इक्वल टू हाफ ऑफ BC इज इक्वल टू हाफ ऑफ AC. आता बघा हाफ ऑफ AB म्हणजेच काय आहे तर DE आहे. इथे आपण प्रूव्ह केले हाफ ऑफ AB इज इक्वल टू DE. सो हाफ ऑफ AB च्या ऐवजी आपण काय लिहायचंय DE इज इक्वल टू हाफ ऑफ BC. हाफ ऑफ BC म्हणजेच काय प्रूव्ह केलंय आपण EF. सो आपण इथे लिहूया इज इक्वल टू EF इज इक्वल टू हाफ ऑफ AC. हाफ ऑफ AC म्हणजेच काय आहे FD इज इक्वल टू FD. Therefore in triangle DEF all the three sides are equal. Therefore triangle DEF is an equilateral triangle. आहे तो. हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं की DEF हा बघा DEF किंवा FED काही नाव आपण लिहिलं तरी चालणार आहे. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे हे प्रूव्ह करा. या प्रकारे मिड पॉइंट थेरमचा वापर करून आपण ते करू शकतो.